नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। 15 दिवसानंतर महायुती राहणार नाही। अधिवेशनात निधी वाटप झाल्यानंतर तिन्ही पक्ष वेगळे होतील, रोहित पवारांचा दावा। तर भाजप 200 जागा लढणार, रोहित पवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासारखे अनुभवी नेते आमच्या पक्षात आहेत, आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित। जरांगेंकडून राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत वेळ। सरकारने 1 महिन्यात निर्णय न घेतल्यास निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचाही दिला इशारा। मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, त्यांच्या 60 ते 70 जागा येतील। उद्रेक होण्यापूर्वीच सरकारने निर्णय घ्यावा, बच्चू कडू यांचं मत। जरांगेंनी आत्मक्लेश थांबवला पाहिजे। कुणी कितीही शिव्या दिल्या तरी मी ओबीसीचा मुद्दा सोडणार नाही। मुद्दा एकाच हिसकावून दुसऱ्याला देऊ नका। छगन भुजबळांकडून पुन्हा भूमिका स्पष्ट। उद्धव ठाकरेंना मिळालेली मतं मराठी नाही, मवियाला मोदींविरोधातून मतदान झालं। मनसे बैठकीत राज ठाकरेंचं विधान। बाळासाहेबांना तुमच्या आणि उद्धव ठाकरेंच्या राजकारणात आणू नका, अमित शहांना सांगितलं होतं। मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंची माहिती। 40 आमदार फुटले तिथपर्यंत ठीक होतं, पण शिवसेना पक्ष आणि चिन्ह काढून घेतलेलं लोकांना पटलेलं नाहीये, राज ठाकरेंचं वक्तव्य। 40 आमदार पक्ष सोडून गेले नाही तर पक्ष वाचवण्यासाठी गेले। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर।